आई अहो तुम्ही इतका वेळ काय करत होता आतमध्ये? गोदा मावशी व्यवस्थित वागल्या ना तुमच्याशी? मला तुमची खूप काळजी वाटत होती अहो. तर खूप भयंकर आहे तसं ऐकलंय मी. सांगते बाई, सगळं सांगते. गोदा नीट वागली माझ्याशी. खरं तर मला तुझी काळजी वाटली म्हणून मी बाहेर आले तुला पाहायला. अस्मिता, गोदा सांगत होते की तुला यमीपासून धोका होऊ शकतो. अहो पण यमू सुद्धा गोदाकांबद्दल असंच म्हणाली. इनफॅक्ट मुकुंदा त्यांच्यामुळेच गेला. खोटं बोलतेय ती. उलट गोदाच मला सांगत होती की मुकुंदाच्या जाण्याला यमीच जबाबदार आहे आणि म्हणूनच यमीपासून सावध करायला मी आले तुला. फार भयानक बाई आहे ती. पण आई त्या तरी कशावरून खरं सांगताय? सांगते. मी गोदाच्या घरी गेले. दोन महामायांनी उचकावलं यांना. जातीची लागण झाली, आता या बी भांडतील. अगं पण यमी सांगते ते सगळं खरं का समजतीयस तू? तू सून आहेस म्हणून एका सुनेची बाजू घेतेस का? नाही आई, मला फक्त इतकं म्हणायचंय की तुम्ही गोदा मावशींवर नको तितका विश्वास नका टाकू. म्हणजे तुला काय वाटतं मी सासू आहे म्हणून एका सासूची बाजू घेते? असं अजिबात नाहीये. गोदा माझी बालमैत्रीण आहे आणि मी तिला चांगली ओळखते. हो आई, पण 25 वर्ष पूर्वीची ओळख आहे तुमची. मधल्या काळात खूप गोष्टी घडून गेल्या. त्या बी सासवा सुना आणि या बी सासवा सुना. या दोघींनी खोटं नाटं सांगून सापा मुंगसासारखी झुंज लावली या दोघीत. या मजा बघतील आणि या जखमी होतील. हे बघ, तू यमी बद्दल मला काही सांगू नकोस. आणि तुला काय म्हणायचं? मला माणसांची पारख नाहीये. तू असशील हुशार, पण तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे नाही उन्हाळे मीच पाहिलेत. आई तुम्ही बरोबर असाल, म्हणजे कदाचित मीच चुकत असेल. पण आपल्याला सावध तरी राहायला हवं ना. हे बघा, आपण फार तर एक रात्र राहणार होती तिथे. जर गाडी आजच दुरुस्त झाली तर आजच आपण परत जाऊ. पण तोपर्यंत या दोघींमुळे उगाच आपल्यात वाद कशाला? हो बरोबर आहे तुझं. पण गोदाला परत भेटण्याचं कबूल करून आले मी. तिला मला खूप काही सांगायचंय. हो, यमुलाही मला खूप काही सांगायचंय असं म्हणाली ती. मग आता काय करायचं? हे बघा, मला असं वाटतंय की बोल से. अच्छा, तुम्ही गाडीजवळ आलात का? हो, आम्ही इथे गावातच आईंच्या एका मैत्रिणीकडे आलो. मेकॅनिक नाही मिळाला तुम्हाला? बरं ऐक, आता मी सांगते तसं करा. काय झालं मी सांगितलेलं कामाचं? तेव्हा ना अस्मिताची गाडी तुझ्या गावाच्या पुढे निघून गेली असेल. नाही दादासाहेब, मी 5 वाजल्यापासून त्यांची वाट बघतोय. त्यांची कार इथे आलेली नाही. अरे असं कसं शक्य आहे? तू नीट लक्ष ठेवलं होतंस का? दादासाहेब, अस्मिताची कार टोल नाका ओलांडून आलेली नाही. मी तिथेही एक माणूस ठेवलाय. अरे असं होईलच कसं पण? बरं ठीक आहे, काय झालंय ते नेमकं बघतो आणि तुला परत फोन करतो. तोपर्यंत सावध राहा. ओके. मग गेले कुठे ते? अस्मिताला या प्लॅनचा सुगावा लागला नसेल ना? पण कसं शक्य आहे? हॅलो अनु,
कुठपर्यंत पोहोचलायत? निघालायत ना? मैत्रीण? कोण मैत्रीण? बरं बरं ठीक आहे, तुम्ही निघालात की मला फोन करून कळवा. नेमकी आजच कार बंद पडायची होती यांची. हॅलो सुरेंद्र.